आपल्या या छोट्याशा 2-3 मिनटाच्या प्रवचन मालिकेतील तिसरं पुष्प आहे. हा तिसरा श्लोक आहे. कपिलदेव देवहूती मातेच म्हणतायत. यद्ध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवानी मन्यते मोहात गृहक्षेत्रवसूनिच. याचा अनुवाद आहे. दिशाभूल झालेला भौतिकवादी मनुष्य जाणत नाही की आपले शरीरच अस्थायी आहे आणि शरीराशी संबंधित असणारे घर, भूमी आणि संपत्तीविषयी असणारे आकर्षणही अस्थायी आहे. अज्ञानामुळे त्याला सर्व काही चिरस्थायी वाटते. तात्पर्य: भौतिकवादी मनुष्याला वाटते की कृष्ण भावनेमध्ये संलग्न असणारे हे लोक हरिकृष्ण मंत्राचा जप करण्यात आपला वेळ वाया घालविणारे वेडे लोक आहेत. परंतु आपल्या शरीराला चिरस्थायी मानल्यामुळे वस्तुतः तोच ठार वेडा असल्याचे तो जाणत नाही. तो आपल्या शरीराशी संबंधित असलेले घर, देश, आपला समाज व इतर सर्व गोष्टी चिरस्थायी असल्याचे मानतो. घर, जमीन इत्यादी गोष्टींना चिरस्थायी मानण्याच्या भौतिकवादी विचारालाच माया असे म्हणतात. हेच येथे स्पष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी चिरस्थायी मानल्याचा दुष्परिणाम खूप प्रभावीरित्या प्रभुपाद सांगत आहेत की शरीराला आणि हे प्रॉपर्टी, घरदार वगैरे याला चिरस्थायी मानल्यामुळं तो त्यामध्ये मग्न होतो. तर हे शरीरच जर आपलं चिरस्थायी नाही, शरीरच आपल्या ताब्यात नाही, शरीर दररोज बदलत आहे आणि त्याचं रूपांतर आपण बघतोय. गीतेमध्ये भगवान सांगतात, देहिनोस्मिन्यता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र. म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण, वृद्धावस्था असं शरीर बदलत चाललेलं आहे. आणि जो ज्ञानी व्यक्ती आहे तो हे जाणतो या शरीरामधले बदल आणि तो जे शाश्वत आहे, चिरस्थायी आहे, त्याच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ आहे. तो आपला बहुमूल्य वेळ जो आहे तो सत्कारणी. प्रभुपाद पुढे म्हणतात, मोहाद गृहक्षेत्र वसूनी. मोहामुळेच भौतिकवादी मनुष्य आपले घर, जमीन, धन इत्यादी गोष्टींना शाश्वत मानतो. या मोहामुळेच कौटुंबिक जीवन, राष्ट्रीय जीवन आणि आर्थिक विकासाचा जन्म झाला आहे. या 3 गोष्टी आधुनिक समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की मानव समाजाची आर्थिक प्रगती म्हणजे केवळ क्षणिक भ्रमच आहे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ही आर्थिक प्रगती क्षणिक भ्रम. ॲक्च्युली हे 60-70 वर्षाचं, 80 वर्षाचं आयुष्य लाखो वर्षाच्या काळाच्या तुलनेमध्ये बुडबुड्यासारखं आहे. तर ते बहुमूल्य जीवन जो आहे तो याच्यामध्ये व्यतीत करतो आणि याचं नुकसान काय आहे तर अनंत काळासाठी तो 84 लाख योनीमध्ये भ्रमण करीत राहतो. म्हणून आपल्याला हे बॅलन्स केलं पाहिजे. आपलं कर्तव्य आणि आपला उद्देश हा आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे आणि भगवंताची प्राप्ती, भक्ती करणं हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद.